नमस्कार, नित्यभक्ती या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे। भारतीय संस्कृतीत प्रत्येक कुटुंबाचे कुलदैवत असते। या कुलदैवतामध्ये कुलदेवी आणि कुलदेवता यांचा समावेश असतो। आपल्या पूर्वजांनी ज्या देवतेची अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने पूजा केली, ती देवता त्या घराण्याची कुलदेवी किंवा कुलदैवत म्हणून ओळखली जाते। आपल्या कुटुंबाचे रक्षण करणे आणि संकटांपासून संरक्षण करणे, घरात सुखसमृद्धी टिकवून ठेवणे हे काम कुलदेवता करत असते। आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना आपली कुलदेवता माहीत नसते। काही जण शहरात स्थायिक झाल्यामुळे किंवा जुन्या परंपरा माहीत नसल्यामुळे कुलदेवतेची पूजा करणं, सेवा करणं बंद झालं आहे। अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो, कुलदेवतेची सेवा कशी करावी? कुलदेवता माहीत नसेल तर काय करावे? सकाळी स्नान करून आपल्या कुलदैवताचे नामस्मरण करा। 2 मिनिट मनापासून केलेली प्रार्थनाही आपल्या कुलदैवतापर्यंत पोहोचते। दररोज तुपाचा दिवा लावा आणि फळे, दूध, साखर किंवा घरातील कोणत्याही सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवा। जर तुम्हाला कुलदेवतेचा मंत्र माहीत असेल तर कुलदेवतेच्या मंत्राचा जप करा। परंतु जर तुम्हाला मंत्र माहीत नसेल तर ओम श्री कुलदैवताय नमः किंवा ओम श्री कुलदेवताय नमः यापैकी कोणताही एक मंत्र म्हणू शकता। तो तुमच्या कुलदेवतापर्यंत पोहोचतो। जर तुम्हाला शक्य असेल तर किमान वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करा। मोठ्यांचा आदर करणे, दानधर्म करणे हीच खरी कुलदेवतेची सेवा मानली जाते। जर तुम्हाला कुलदेवता माहीत नसेल तर अशा वेळी घरातील आजी आजोबा, आई वडील किंवा इतर नातेवाईकांना विचारा। मूळ गावातील जुने नातेवाईक, गावचे पुजारी किंवा देवस्थानातील पुजाऱ्यांकडून तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची माहिती मिळू शकते। आडनाव किंवा वंशपरंपरेनुसार काही वेळा माहिती मिळते। तुम्ही खात्री करूनच तुमची कुलदेवता स्वीकारावी। कुलदेवतेची माहिती मिळेपर्यंत आपल्या इष्टदेवतांची पूजा उपासना करा आणि दररोज कुलदेवतेला प्रार्थना करा, ही आमच्या कुलदेवी किंवा कुलदेवता, मला तुमची ओळख होऊ दे आणि तुमची सेवा करण्याची संधी मला द्या, अशी प्रार्थना करा। यामुळे तुम्हाला तुमचे कुलदैवत कोणते आहे हे माहीत पडेल। काही वेळा दृष्टांत देखील मिळू शकतो। धार्मिक परंपरेनुसार कुलदेवताची सेवा करणे शुभ मानले जाते, परंतु सेवा न झाल्यामुळे प्रत्येक अडचण ही कुलदेवाच्या रागामुळेच येते, तर ही समजूत चुकीची आहे। जीवनातील कोणत्याही अनेक अडचणींनी आपल्याला जीवनातील अडचणी अनेक कारणामुळे येतात। त्यामुळे मनात भीती न बाळगता श्रद्धेने कुलदेवतेची प्रार्थना करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।